नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुमच्या घरात घरगुती गॅस सिलेंडर वापरला जात असेल तर आजच हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। सरकार आणि गॅस कंपनीने मिळून एक मोठा निर्णय घेतला आहे। जर तुम्ही 30 जूनच्या आत एक महत्त्वाचे काम केले नाही तर तुमच्या घरात गॅस पुरवठा कायमचा बंद होऊ शकतो। हा नवीन नियम काय आहे आणि तुम्हाला काय करावे लागेल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनींनी सर्व ग्राहकांसाठी ई-केवायसी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ग्राहकांची ओळख पटवणे अनिवार्य केले आहे। यासाठी 30 जून ही अंतिम मुदत देण्यात आलेली आहे। या मुदतीपर्यंत केवायसी न केल्यास गॅस वितरण पूर्णपणे बंद केले जाईल, असा स्पष्ट इशारा कंपन्यांनी दिलेला आहे। सध्या गॅस वितरणाचे नियम पाहिल्यास शहरी भागात 25 दिवसांनी आणि ग्रामीण भागात तब्बल 45 दिवसानंतर घरगुती गॅसचा पुरवठा केला जात आहे। आधीच गॅस मिळायला एवढा वेळ लागत असताना केवायसी न केल्यास पुरवठा हा पूर्णपणे रोखला जाऊ शकतो। त्यामुळे गॅस वितरणाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे। अनेक ठिकाणी एकाच नावावर एकापेक्षा जास्त कनेक्शन असणे किंवा गॅस सिलेंडरचा गैरवापर होणे या गोष्टी थांबून योग्य आणि गरजू ग्राहकांपर्यंत गॅस पोहोचावा यासाठी ही मोहीम कडक करण्यात आलेली आहे। यापूर्वी अनेकदा सूचना देऊनही काही ग्राहकांनी या प्रक्रियेत पाठ फिरवली होती, त्यामुळे आता कंपन्यांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केलेली आहे। जर तुम्ही सध्या गॅस सिलेंडर वापरत असाल तर आजच तुमच्या गॅस एजन्सीला भेट द्या। तुमच्या गॅस एजन्सीच्या अधिकृत मोबाईल ॲप किंवा वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही केवायसी पूर्ण करू शकता। यासाठी तुमचा आधार कार्ड आणि गॅस पासबुक सोबत असणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, ऐनवेळी धावपळ होण्यापेक्षा आणि गॅस बंद होण्यापेक्षा 30 जूनच्या आधी आपली केवायसी नक्की पूर्ण करून घ्या। ही माहिती तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून कोणाचेही गॅस बंद होणार नाही। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या शासकीय योजना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।